कलाकार आणि चित्रकर्मींचा आत्मा असलेला कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून आज कलाकार आणि चित्रकर्मींच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। केशवराव भोसलेच्या नाट्यगृहाबाहेर मोठ्या संख्येने चित्रकर्मी जमलेले आहेत। माझ्यासोबत आहेत अभिनेते आनंद काळे सरजी, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, काय सांगाल, आज आपण धरणे आंदोलन करत आहात, नेमकी काय मागणी आहे? नेमकी मागणी हीच आहे की संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचं चालू आहे। 20 तारखेला त्यांचा ठरावही झालेला आहे कॉर्पोरेशनमध्ये, त्याला आमचा ठाम विरोध आहे। कारण अशा पद्धतीनं कुठलंही नाट्यगृह चालू शकत नाही। 35 कोटी रुपये जर महाराष्ट्र शासनाने देऊन त्याचं अद्ययावत जे काय आत्ताच्या पद्धतीनं लाईट्स, साऊंड सिस्टीम सगळं अद्ययावत करून दिल्यानंतर कॉर्पोरेशनने ही कुणाला तरी चालवायला देणं हे ह्याच्यासारखी नामुष्की नाही आहे। त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की तुम्हाला ज्या परवडत नाही आहे त्या गोष्टींच्या एजन्सीज तुम्ही बाहेर देऊ शकता, जसं हाऊसकीपिंग आहे, सिक्युरिटी ची एजन्सी आहे, ह्या गोष्टी तुम्ही बाहेर द्या ना, त्याच्याबद्दल आमचा विरोध नाहीच आहे। आणि सगळ्याच गोष्टी काय फुकट मागत नाही आहे मी। 3 वर्षापूर्वीचं जे भाडं होतं त्याच्यावरतीच तुम्ही आत्ता कॅल्क्युलेशन करताय, भाडं वाढवून द्यायची पण आमची तयारी आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 2 वर्ष आम्ही रोजच्या रोज तुमच्या संपर्कात असताना 20 तारखेला ठराव होण्याच्या आधी आमच्याबरोबर एकाही पदाधिकाऱ्यांनी किंवा कुणीच आमच्याशी संपर्क साधलेला नाही, बोललेलं नाही आहे, सल्लामसलत केलेलं नाही आहे आणि अचानक ठराव केलेला आहे, त्याला आमचा ठाम विरोध आहे। खरं तर महापौरांसोबत तुमची काही दिवसांपूर्वी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत एक बैठक झालेली होती, त्यामध्ये देखील असं सांगितलं होतं की याबाबत फेरविचार किंवा फेरप्रस्ताव फेरचर्चा केली जाईल असं तिने सांगितलं होतं। मात्र तरीही आज आंदोलनाची वेळ का आली? कारण ते ज्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं ते राजेश क्षीरसागरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही विचार करावा, त्याच्यावरती महापौर किंवा आयुक्त यांच्याकडून आमच्याकडे काही आलेलं नाही। त्याच्यानंतरही आमच्या ज्या 2 मीटिंग झाल्या त्याच्यामध्येही असं काही दिसत नाही आहे की त्याचा फेरविचार केला जाईल किंवा ते रद्दबादल ठरवलं जाईल। त्याच्यामुळे हा आम्हाला निर्णय घ्यावासा वाटला की जर सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा पुढच्या आठवड्यामध्ये काही गोष्टी घडल्या तर परत आमच्या हातामध्ये काहीच राहणार नाही। त्याच्यासाठी म्हणून हा आजचा आम्ही कार्यक्रम ठरवलेला आहे। माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक लेखक किरणसिंह चव्हाण सर। सर, काय सांगाल, खरं तर खाजगीकरण केल्यानंतर या ठिकाणी आवश्यक ज्या सोयीसुविधा देणं गरजेचं आहे त्या चांगल्या रीतीनं होईल असं महापालिकेचं म्हणणं आहे आणि याचा जर खाजगीकरण केलं तर याचा फायदा चित्रकर्मी रंगकर्मींना होईल असं वाटतंय का? मुळात प्रशासनाने एक विचार करायला पाहिजे की नियामक कलमांमध्ये महापालिकेच्याच रस्ते, पाणी, लाईट या मूलभूत गरजा आहेत, तसं नाट्यगृह आणि सांस्कृतिक उपक्रम ह्यासाठी विशिष्ट फंड सेपरेट देऊन त्या चालवल्या पाहिजेत। ती नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी महापालिकेची आहे। ती असतानासुद्धा त्याचा भंग महापालिकेच्या वतीनं होतोय, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ही केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू जी आहे त्याला 100 वर्षाचा इतिहास आहे। राजर्षी शाहू महाराजांनी उभं केलेलं हे नाट्यगृह, ज्याच्यामुळं हजारो नाही लाखो कलाकार फक्त महाराष्ट्राला नाही पूर्ण भारताला मिळालेले आहेत आणि त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। ती वास्तू उभी करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश कोल्हापुरातल्या रसिकांना, सामान्य रसिकांना नाटक पाहायला मिळावं, सामान्य कलाकार घडावा आणि ही नाट्य चळवळ तयार व्हावी ह्या उद्देशानं त्याने उभा केलेला आहे आणि त्यामुळंच हा सगळा इतिहास निर्माण झालेला आहे आणि कोल्हापूरची ओळख निर्माण झालेली आहे। हे खाजगीकरण ह्याला तिलांजली देणारे गोष्ट घडणारी आहे आणि खाजगीकरण खरं तर झालं नसलं पाहिजे असं आमचं मत आहे आणि खाजगीकरण होऊ देणार नाही। जोपर्यंत हा ठराव मागं घेत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत। खरं तर खाजगीकरण झालं किंवा या सगळ्या गोष्टींचा कोल्हापूर ही याची परंपरा म्हटली जाते आणि उगमस्थान आहे। या कोल्हापूरमध्ये अनेक चित्रकर्मी आहेत, अनेक कलाकार आहेत आणि या कलाकारांना या खाजगीकरणाचा नेमका कसा फटका बसेल, काय तोटा होईल? मुळात एक गोष्ट मला सांगायची आहे, साधारण 100-125 वर्षापूर्वी हे पॅलेस थिएटर बांधलं गेलं। त्या 100-125 वर्षाच्या काळामध्ये कोल्हापुरातल्या एकाही राज्यकर्त्याला किंवा प्रशासनाला असं वाटलं नाही की कोल्हापूरमध्ये आणखीन एक अद्ययावत असं चांगलं सक्षम नाट्यगृह बांधावं। मुळात या 100 वर्षात हे जे राज्यकर्ते आहेत आणि ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत त्यांचा मी इथं निषेध करतो। आता विषय आहे खाजगीकरणाच्या बाबतीत। कोल्हापुरात हौशी आणि प्रायोगिक रंगमंचावर काम करणाऱ्या असंख्य संस्था आहेत। खाजगीकरण झाल्यानंतर तो जो पण ठेकेदार असेल तो या सर्व संस्थांच्याबद्दल अतिशय
म्हणजे तो त्यांना इथे बुकिंगच उपलब्ध करून देणार नाही. याचं कारण असणार आहे की त्याचा महानगरपालिकेबरोबर जो काही करार असेल त्या करारामध्ये भरमसाठ भाडं तो महानगरपालिकेला देणार आणि तो त्या पद्धतीनं या लोकांच्याकडनं पैसे काढून घेणार आणि त्यामुळं काही कुठल्याही पद्धतीचे स्लॉट हे हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मीला मिळू शकत नाहीत आणि अशा पद्धतीचं खाजगीकरण या संस्थांना फार मारक आहे. आनंद सर, काय सांगाल? आज तुम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि प्रशासनाला तुम्ही काय इशारा देत आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या खाजगीकरणाला विरोध केल्यानंतर हे नाट्यगृह चालवण्यासाठी तुम्ही महापालिकेसमोर किंवा प्रशासनासमोर काय नेमके पर्याय सुचवलेत? नाही, हे मागच्या पण बऱ्याचशा मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्यासमोर पर्याय ठेवलेले होते. जो आम्ही आत्ता लेटर देत आहोत त्याच्यामध्ये पण त्याच्या सगळ्याच्या नोंदी आहेत. प्रशासनाच्या विरुद्ध अशातला भाग नाही आहे, त्या विचारांच्या विरुद्ध आम्ही आत्ता लढतो आहे की अशा एका केशवराव भोसलेसारख्या नाट्यगृहाचं खाजगीकरण करून महानगरपालिकेला किती पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या सांस्कृतिक चळवळीचं किती नुकसान होणार आहे याचं काहीतरी पॅरामीटर लावायला पाहिजे का नाही? की छत्रपती शाहू महाराज जसे कलेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले म्हणून आज आपली कला नगरी म्हणून ओळख तयार झालेली आहे. त्याच पद्धतीनं आत्ताच्या सरकारने कलाकारांच्या पाठीशी उभं राहण्याची नितांत आवश्यकता आहे. जसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा फिल्म चालावे म्हणून अनुदान देतं, नाटक चालावं म्हणून अनुदान देतं आणि इथे तुम्ही नाटकासाठी एकमेव असलेलं नाट्यगृह कुणाच्या तरी कॉन्ट्रॅक्टच्या एका ह्याच्यात बांधून कुणाला तरी तिसऱ्याच माणसाला देऊन टाकताय, हे कितपत योग्य आहे? त्याला आमचा ठाम विरोध आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळात नाट्यगृह चालवण्यासाठी जी काय मदत लागेल ती देण्याची तयारी आम्ही वारंवार दर्शवतो आहे. पण त्याच्याबरोबर चर्चाच होऊ शकत नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून हा निर्णय घ्यावासा वाटला. तर नक्कीच आपण पाहिलं की ज्या हेतूनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे नाट्यगृह उभारलेलं होतं त्या हेतूला, त्या उद्देशाला कुठंतरी प्रशासनाकडून तडा द्यायचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो या रंगकर्मीने आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. एकूणच या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे आणि प्रशासनाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर.